बघायला गेलं तर माझं माहेर जवळच आहे. अगदी 1 तास लागतो माझ्या माहेरी जायला. पण ना कधी येणंच होत नाही. नमस्कार मंडळी. तर आज नको नको म्हणतानाही नवऱ्याने मला माहेरी पाठवलेलं. पण झालं असं, सकाळी एकदम कडक ऊन होता आणि दुपारी पावसाने जो काही धुमाकूळ घातला होता ना, आम्ही ट्रेनमधून उतरल्यानंतर ना खूप पाऊस पडायला लागलेला. त्यामुळे काय झालं, आम्ही ना थोडंसं तिथे थांबलो कारण सकाळी कडक ऊन पडलेला. आम्ही काही छत्री वगैरे घेऊन गेलो नव्हतो. माझी बहीण मला घ्यायला आलेली स्कूटीवर. मग त्यामुळे थोडंसं थांबायला लागलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर माझ्या बाबांनी चवळीच्या शेंगा ज्या आहेत त्या उकडल्या होत्या, तर त्या आम्ही सगळ्यात आधी बसून काढल्या आणि त्यानंतर आईला थोडंसं किचनमध्ये मदत करायला गेली. आई बोलते आज मच्छी तू फ्राय कर. तर आज जो बेत होता तो असा होता, बागडा जो आहे तो फ्राय केलेला आणि एक रश्श्याची मच्छी होती, डाळ भात आणि माझ्या दीदीने मग दोन्ही मुलांना सगळ्यात आधी तर भरवलं कारण खूप उशीर झालेला, त्यांना भूक पण लागली होती आणि मुलं काय कार्टून बघूनच जेवतात. त्यानंतर आम्ही सगळेजण जेवायला बसलो आणि खूप मजा येते जेव्हा माहेरी आपण जातो. माझी दीदी तर 2 दिवस आधीच आली होती आणि मी नंतर गेली. संध्याकाळची वेळ आहे, मुलांचा इथे अभ्यास चालू आहे. माझी बहीण पेपर तपासते, माझी जी आई आहे ती अगस्त्याला स्टोरी सांगते. माहेरी आल्यावर खूप मजा येते कारण आपण ना एकदम फ्रीली वागतो आणि आयतं आपल्याला खायला मिळतं, त्याच्यात तर अजून मजा येते. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.